म्हणतेस ना ते खरंय. त्या मुलीवर सारखी कृपा होत असते. आजही तिला संपवायला गेलो होतो, पण पुन्हा कोणीतरी तिच्या मदतीला आलं. माफ कर, आज मला तुझा बदला घेता नाही आला, पण मी प्रयत्न करेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन. तुझी अशी अवस्था होईल असं कधी वाटलंच नव्हतं. हे सगळं त्या मुलीमुळे घडलंय. काळजी करू नकोस. मी डॉक्टरांशी बोललोय. ते म्हणाले तू औषधांना चांगला प्रतिसाद देतेस. अशीच लढ, लवकर उठशील. हो, अशीच लढ. हे काम झालं ना की आपण इथून दूर, जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही, आपल्याला कुणाचं ऐकावे लागणार नाही. ऐकतेस ना तू? कुठले येडा आले? ए हॉर्न नको वाजवू. अरे हॉर्न फुकट आहे काय? वाजवत राहणार का? हो ना आले. अरे जर काय सर एवढ्या रात्रीचं? हा रघु, मला सांग, थोड्या वेळापूर्वी घरातनं कोणी बाहेर गेलो होतं का रे? कुठून? इथून? नाही, घराच्या मागनं. मागणं? नाही नाही, कुठूनच येऊ शकत नाही. रघु म्हणजे एकदम खत्री आहे ना. इथेच होतो वॉच ठेवून. बरं, यांना बाहेर पडताना बघितलंस? या तर तुमच्यावर आल्या ना आता. यांना कसं बघणार? पण आहेत कोण या? पाहुणेत काय? अरे रघु, इडियट. काय झालं? काय झालं? काय? ऑलरेडी एक कांड झालंय ना. हा, अजून एक कांड जर झाला तर तुझं काय होईल? शशांक साहेब, अभि आणि आजी काय करतील माहिती? गेली गेली तुझी नोकरी गेली. मी आता जाऊन कंप्लेंटच करतो. ओ नाही 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 सर, आता नाही होणार. आता नाही. नाही होणार? नाही. हा ठीक आहे, तुझे डिस्ट्रॅक्शन कमी करतो. मध्ये तुझा मोबाईल दे, मी घेऊनच जातो आज. मी लक्ष देऊन काम करेल. इथे बसून. ते लक्ष दे जरा नीट. हो देतो ना, आता देतो, लक्ष देतो. बरं वृंदा, तू आज जे काही केलंस ते धाडसी होतं, पण मूर्खपणाचं पण होतं. आय होप तुला कळलं असेल. गुड. मग प्लीज यापुढे असं काही करत जाऊ नकोस. कारण काय आहे, जर काही घडलं ना तर मग घरातले पहिला प्रश्न तुलाच विचारणार आहे. तुला माहिती आहे ना. मग ह्यापुढे काही करण्याआधी निदान तो तरी विचार कर. ठीक आहे? बाकी मग काळजी घे. गुड नाईट. साहेब थँक्यू. ते नाही, युअर वेलकम. नाही, आता नाही. एवढ्या रात्री आजी नैवेद्याचं ताट घेऊन कुठे चाललं? नक्की काय चाललंय हे सगळं?
एवढ्या रात्री वृंदाच्या खोलीचा दरवाजा का उघडा आहे? वृंदा, एवढ्या रात्री ही गेली कुठे? वृंदा, ए वृंदा, अशी कशी न सांगता गेली? वृंदा, कुठे गेली ही? ते मला न सांगता.